सृष्टी घेतली. भाजीवालीकडे 2 मोबाईल बघता की नाही तुम्ही? मग सांगा मला, सगळ्या भाजीवाल्यांना एकत्र केलं तर त्यांना आयुष्यभरात मोबाईल बनवता येईल का? म्हणजे आपण तंत्रज्ञान वापरतो, पण त्या विज्ञानाचा वापर करत असताना विज्ञानाची सृष्टी घेत असताना आपल्याला विज्ञानाची दृष्टी नाही. दृष्टी नाही म्हणजे काय? आपण शाळेमध्ये काय शिकतो की ग्रहणे हा सावल्यांचा खेळ आहे, बरोबर? मग ग्रहणामध्ये मला सांगा, जर तुम्ही काहीतरी जेवलातच म्हणा किंवा जेवणच बनवलं तर कोणाची आवक कृपा होऊ शकते का? पण ही आपल्याकडे राहिलेली नाही वैज्ञानिक दृष्टी. आणि म्हणूनच हे वाक्य नेहमी बोललं जातं की मानवाने विज्ञानाची सृष्टी घेतली पण विज्ञानाची दृष्टी घेतली नाही. पण अशा या वैज्ञानिकांचा एक बहुमोल सन्मान म्हणून त्यांना नोबेल प्राइज दिलं जातं. मला तुम्हाला तिसरा प्रश्न हाच विचारायचा आहे. भारतातल्या म्हणजे वंशाने भारतीय असलेल्या, जन्माने भारतीय असलेल्या, एकंदर भारताशी कुठल्या ना कुठल्या तरी दृष्टीने संलग्न असणाऱ्या एकूण किती लोकांना आत्तापर्यंत वेगवेगळ्या क्षेत्रातील भारतीय लोकांना नोबेल पुरस्कार मिळालेत? तुम्हाला मी ऑप्शन पण देतो, फक्त ऑप्शनचं एक्सप्लेनेशन दिल्याशिवाय उत्तर योग्य मानलं जाणार नाही. तुम्हाला ऑप्शन देतोय 5, 10, 15. 5 हे उत्तर दिलंय, चुकीचं आहे. पण तरी, कारण त्याच्यापेक्षा मोठं उत्तर आहे. 10 आणि 15 आपल्याकडे ऑप्शन्स आहेत, त्यामुळे तुम्ही मला नावं सांगायची 5ची, म्हणजे तुम्हाला आपण तिसरं बक्षीस देऊ. मदर तेरेसा, सी.व्ही. रामन, इट्स ओके, थँक्यू व्हेरी मच. बऱ्यापैकी तुम्हाला माहिती आहे. तुम्हाला आपण तिसरं बक्षीस नाही देणार, पण 2 चॉकलेट एक्स्ट्रा देऊ. पुढच्या विद्यार्थिनी आहेत, त्यांनाही आपण विज्ञान विषयक प्रश्न विचारूया. तुमचं नाव? नम्रता महाजन. नम्रता, कुठल्या वर्गात शिकताय? 9वी कणात. 9वी कणात. ओके, तुमच्यासाठी प्रश्न आहे. उल्कापातामुळे निर्माण झालेलं भारतातील एक सरोवर आहे, ते सरोवर कुठल्या जिल्ह्यात येतं आणि कुठल्या राज्यात येतं ते सांगा. बुलढाणा जिल्ह्यात. ओके, ते कुठल्या राज्यात येतं? महाराष्ट्र. महाराष्ट्र. व्हेरी गुड. तुमचा पहिला प्रश्न जरी 2 प्रश्न असले तरी सोपा होता म्हणून 2 प्रश्न विचारले आणि तो अतिशय बरोबर उत्तर दिलेला आहे. आपण तुमच्या दुसऱ्या प्रश्नावर जाऊया. दुसरा प्रश्न हा आहे की तुम्हाला TIFR चा लॉंग फॉर्म सांगायचा. काय माहिती? थँक्यू व्हेरी मच. पुढचे विद्यार्थी येत आहेत, त्यांची ओळख करून घेऊया. तुमचं नाव? वैभव दीपक ढमढेरे. ओके, तुम्ही कुठल्या वर्गाचे विद्यार्थी आहात? 9वी कणात. TIFR ह्या संस्थेचा पूर्ण नाव तुम्ही मला सांगा इंग्लिशमध्ये. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च. व्हेरी गुड. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च हे उत्तर एकदम बरोबर आहे. आणि हा फक्त शरीराने, आपला मित्र शरीराने मोठा नाही, डोक्यानेही मोठा आहे. ओके, तर आपण त्यांना दुसरा प्रश्न विचारूया जो जरा अति इंटरेस्टिंग असेल. आणि म्हणून आपण त्यांना हा प्रश्न विचारणार आहोत की तुम्ही मला सांगायचं आहे, सूर्यावर जे इंधन आहे ते कोणतं आहे? सूर्यावर जे जळतंय ते इंधन कुठलं आहे? पेट्रोल आहे, रॉकेल आहे, डिझेल आहे, काय आहे? माहित नाही? ठीक आहे, त्यांची विकेट गेलेली आहे, पण काही हरकत नाहीये. पहिल्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी बरोबर दिलं, आपण त्यांना चॉकलेट देऊया. आपल्यासोबत पुढचे विद्यार्थी आहेत. त्यांचं नाव? तुमचं? आशुतोष शिंदे. आशुतोष, कुठे राहतो? न्यू पनवेल. न्यू पनवेलला. कुठल्या वर्गात शिकतोय? 8वी भास्कराचार्य. 8वी भास्कराचार्य. मग मला एक सांग, तुझा पहिला प्रश्न असा आहे की सूर्यावर जो सूर्य काही काळापासून जळत आहे आणि तेव्हापासून आतापर्यंत आपल्याला जी ऊर्जा देतोय त्याच्याचमुळे आज आपण पृथ्वीचं आणि मानवाचं अस्तित्व आहे. अशा या सूर्यावर इंधन म्हणून कुठला वायू जळतो? हायड्रोजन. व्हेरी गुड. यू हॅव गिव्हन 100% करेक्ट आन्सर. सो युअर फर्स्ट आन्सर इज राईट. तुला एक चॉकलेट मिळेल. आता दुसरं मला उत्तर हवंय आणि अतिशय सोपं उत्तर आहे. हा जो हायड्रोजन वायू जळतो तो कुठल्या आण्विक प्रक्रियेने जळतो? तुला मी 3 ऑप्शन देतो. रासायनिक अभिक्रिया, फिशन रिॲक्शन, फ्युजन रिॲक्शन. फ्युजन रिएक्शन. व्हेरी गुड. त्यांनी बरोबर उत्तर सांगितलेलं आहे. फ्लूक पण असेल, पण तो ज्या कॉन्फिडन्सने बोलला त्याने ते दुसरं उत्तर पण बरोबर आहे. आता मात्र आपण तिसऱ्या प्रश्नाच्या महत्वाच्या प्रश्नाकडे जातोय आणि त्या महत्वाचा प्रश्न हा आहे तुझ्यासाठी की आपण हे जे राष्ट्रीय गणित वर्ष म्हणून साजरं करतोय श्रीनिवास रामानुजन यांच्या स्मरणार्थ, त्यांच्या जन्माला या वर्षी किती वर्ष झाली? थोडक्यात त्यांचा जन्म कुठल्या साली झाला होता हे सांगितलं तरी चालेल.
नाही माहिती? इट्स ओके, व्हेरी गुड अटेम्प्ट, थँक्यू व्हेरी मच. तुमचं नाव? दीप्ती दातार. दीप्ती दातार. ओके, तुम्ही कुठल्या वर्गात शिकताय? 9वी. तुकडी? कणादमध्ये आहात. तुमच्यासाठी पहिला प्रश्न आहे, आपण घरगुती गॅसच्या सिलेंडरमध्ये जो वायू वापरतो त्याला आपण काय म्हणतो? LPG. हा प्रश्न नव्हता, ही सुरुवात होती. त्यामुळे हा पहिला प्रश्नाचा जो LPG आहे त्याचा लॉंग फॉर्म मला हवाय तुमच्याकडे. लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस. लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस हे उत्तर एकदम बरोबर आहे. एकदा टाळ्या वाजून त्यांचं अभिनंदन करा. तुम्हाला आता चॉकलेट तर मिळेलच. आता आपण पेनासाठी अटेम्प्ट करूया. तुमचा दुसरा महत्वाचा प्रश्न आहे, जरा कठीण आहे. तुम्हाला माहिती आहे की विज्ञानातल्या आणि मानव जातीसाठी चांगलं संशोधन, भले ते कुठल्याही क्षेत्रात असो, साहित्यामध्ये असू दे, विज्ञानामध्ये असू दे, नोबेल प्राईज दिलं जातं. हे नोबेल प्राईज केमिस्ट्री या शाखेमध्ये 2009 मध्ये एका भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञाला मिळालं. त्याचं नाव तुम्ही सांगू शकाल का? चौरस सेंटीमीटर मध्ये किती किलोग्रॅम असतं? 10 काय? किती किलोग्रॅम असतं आता सांगा परत उत्तर. 10 किलोग्रॅम. 10 किलोग्रॅम हे चुकीचं उत्तर आहे, पण त्यांनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं म्हणून मनापासून अभिनंदन. पुढच्या विद्यार्थिनी आहेत, त्यांची ओळख करून घेऊया. तुमचं नाव? गायत्री दीक्षित. गायत्री, कुठल्या वर्गात शिकताय? 9वी कणाद. 9वी कणाद. मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की आपण ज्या पृथ्वीवर राहतो त्याच्यावर खूप मोठा वातावरणाचा थर आहे आणि या वातावरणापासून आपलं संरक्षण पण होतं आणि आपल्याला जीवनासाठी आवश्यक असलेला प्राणवायू आणि वनस्पतींसाठी असलेले आवश्यक असलेले इतर वायूही आपण मिळवतो. त्याचप्रमाणे आपलं संरक्षण पण होतं ओझोनमुळे, जे अल्ट्राव्हायलेट रेज अडवतात. तुम्हाला मला हे सांगायचं की हा जो एवढा मोठा वातावरणाचा थर आहे त्याचा 1 वर्ग सेंटीमीटरमध्ये म्हणजे 1 चौरस सेंटीमीटरमध्ये किती किलोग्रॅम दाब असतो? 1000 ग्रॅम. 1000 ग्रॅम म्हणजे किती किलो? 1000 ग्रॅम म्हणजे 1 किलो. 1 किलो. एकदम बरोबर उत्तर आहे. टाळ्या वाजून अभिनंदन करा. अतिशय योग्य उत्तर दिल्यामुळे आपण त्यांना दुसरा प्रश्न विचारणार आहोत आणि दुसरा प्रश्न हा आहे की तुम्हाला मला हे सांगायचं आहे, आतापर्यंत भारताला भारतीय वंशाने जन्माने ज्याही प्रकारे असेल असे किती शास्त्रज्ञ आहेत किंवा साहित्यातले निर्माते आहेत की ज्यांच्यामुळे आपल्याला एकूण किती नोबेल प्राईज आपल्याला आतापर्यंत मिळालेले आहेत? 10. हेही उत्तर बरोबर आहे. त्यामुळे त्यांना पेन मिळणार आहे. आणि आता तिसरा महत्वाचा प्रश्न आहे, तो मात्र त्यांनी व्यवस्थितपणे ऐकून व्यवस्थितपणे उत्तर द्यावं अशी अपेक्षा आहे. आणि तिसरा महत्वाचा प्रश्न आहे की ज्या विज्ञान दिनानिमित्त आपण जमलेलो आहोत त्या राष्ट्रीय विज्ञान दिन आपण जो 28 फेब्रुवारीला साजरा करतो, त्या 28 फेब्रुवारीला साजरा होणाऱ्या राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त CV रामन यांनी जो महत्वाचा शोध लावला होता तो कुठल्या साली लावला गेला होता? म्हणजे 28 फेब्रुवारी हा दिवस आपल्याला माहिती आहे, पण ते साल कुठला आहे? थँक्यू व्हेरी मच. आपण आहोत विज्ञान दिनाच्या पूर्वसंध्येला आणि आज आपण जिथे उभे आहोत ते आहे वरद अपार्टमेंट. डॉक्टर सुमुख नाईक यांच्या घरी आहोत आणि आपण प्रश्नमंजुषा आयोजित केली आहे आणि त्या प्रश्नमंजुषेचा पहिला प्रश्नच आपण विचारतोय डॉक्टर सुमुख नाईक यांना. नमस्कार डॉक्टर सुमुख नाईक. तुम्हाला जे मी प्रश्न विचारणार आहे त्याच्या आधी मी तुम्हाला थोडे नियम समजावून सांगतो. नियम काय